मी कॉलेजला असताना आमच्या शेजारी परराज्यातून एक जोडपं राहण्यासाठी आलं होतं. आमचं गाव एक छोटं शहर होतं. नुकताच मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. यामुळे दुपारपर्यंत मी कॉलेज करायचो आणि दुपारनंतर घरीच राहायचो. माझे आई बाबा दोघेही कामासाठी बाहेर जायचे. यामुळे घरी मी एकटाच असायचो. दुपारी आल्यानंतर जेवण करायचो आणि लगेच अभ्यासाला बसायचो. आईबाबांनी मला सांगितलं होतं, आपल्या खानदानात कोणीही शिकलेलं नाही. यामुळे तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. त्यासाठी खर्चाची चिंता तर करू नकोस. आम्ही दोघे काम करून तुला शिक्षण घेण्यासाठी मदत करू, असं बाबा मला सतत म्हणायचे. परराज्यातून आलेली बाई आमच्या शेजारीच असल्यामुळे ती सतत आमच्या घरी यायची. तिला मी काकू म्हणायचो. ती दिसायला खूपच सुंदर होती. तिचा नवरा दिवसभर कामाला जायचा. यामुळे घरी ती एकटीच असायची. माझे आईबाबा कामावर गेल्यानंतर मी जेव्हा दुपारी घरी यायचो तेव्हा ती लगेच आमच्या घरी यायची आणि बराच वेळ माझ्यासोबत गप्पा मारायची. मी फक्त तिचं ऐकून घ्यायचो. ती माझ्यापेक्षा मोठी असल्याने माझ्या मनामध्ये तशी भावना नव्हती. पण दुपारी तिचं रोजच येणं आणि माझ्यासोबत बराच वेळ गप्पा मारणं या सवयीमुळे तिचं वागणं मला थोडं वेगळं वाटू लागलं होतं. मी तरुण असल्याने तिला माझं आकर्षण वाटू लागलं होतं. तिचं वागणं पाहून मी विचार करायचो, घरात नवरा असताना ती असं का वागत असावी. या गोष्टीचा विचार मी करत होतो. पण एक दिवस गप्पा मारताना तिनेच मला सांगितलं, माझा नवरा खूपच आळशी आहे. घरात एवढी सुंदर बायको असताना तो अजिबात माझ्याकडे लक्ष देत नाही. यामुळे माझ्या काही गरजा त्याच्याकडून पूर्ण होतच नाहीत. एवढ्या स्पष्टपणे तिने मला सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की ते ते आपल्या घरी एवढा वेळ का येत असेल. तिला माझ्या मनातलं जाणून घ्यायचं होतं. यामुळे मी सांगितलेली गोष्ट ती लगेच स्वीकारायची. मला वाटायचं तिच्या आणि माझ्या वयात खूप अंतर आहे. यामुळे तिने आपल्याविषयी तो विषय सोडून द्यावा. पण एक दिवस ती माझ्या खूप जवळ येऊ लागली होती. तिच्या नवऱ्यालाही तिचं आमच्या घराकडे येणं माहीत झालं होतं. पण तो तिला काहीही बोलत नव्हता. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष होऊन सुद्धा त्यांना अपत्य झालं नव्हतं. यामुळे तिचा नवरा खूप टेन्शनमध्ये असायचा आणि तिचं लक्ष माझ्यासारख्या तरुणांकडेच असायचं. एकदा गल्लीत कोणी नसताना ती अचानक आमच्या घरी आली आणि मला म्हणाली, तुषार, खूप दिवसापासून मी तुझी वाट पाहते, पण तू होय म्हणायला काही तयार होत नाहीस. मी म्हणालो, कशासाठी? ती म्हणाली, तू तरुण पोरगा आहेस, थोडी माझी मजबुरी ओळखून घे. असं म्हणून तिने मला घराचा दरवाजा बंद करायला सांगितला आणि बराच वेळ तिच्या मनाप्रमाणे, माझ्याकडून नको ते. पहिलीच वेळ असल्याने मी त्या दिवशी खूप दमलो होतो. पुढे काही दिवस मी टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तिच्यापेक्षा लहान असूनसुद्धा काकू काही ऐकायला तयारच नव्हती. तिला लागलेली सवय मला मोडून काढायची होती. यामुळे कॉलेज संपलं की दुपारी मी शेतामध्ये जायचो आणि थेट संध्याकाळी घरी यायचो. तेव्हा कुठे तिची सवय कमी झाली होती आणि मलाही थोडी विश्रांती आता मिळायला लागली होती.